फ्रेंड नमस्कार. कसे आहात सगळे? मस्तच असणार. हसत राहायचं, मस्त राहायचं आणि एकदम चांगलं राहायचं. आम्ही आलो आहे डोंगरावरती, पिलूला घेऊन आलो आहे. तर एकदम मस्त आणि छान निवांत एक नंबर वातावरण झालेलं आहे. थोडंसं आभाळ आलं आहे, पण ही धुक्याची सावड बघा. आता तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, हे पहिलं असं नव्हतं यार. किती छान वातावरण होतं ते बघू शकता. पूर्ण धुक्यामध्ये दाटून गेले सगळे शहर. प्रदूषण एवढं वाढले ना, पहिले एवढं प्रदूषण नव्हतं यार. नॅचरल होतं पूर्ण. जे आहे तुम्हाला दिसतं, आता मी दाखवतो बघा. हे पूर्ण जे ग्राउंड आहे हे जसं मोकळं येतं, जवळनं दाखवतो. असं ग्राउंड होतं सगळे. पण आता बघा, इथं ग्राउंडचं सिमेंटचं ग्राउंड झाले आता हे सगळं. पूर्ण दाट वस्ती झाली आहे. एवढं छान वातावरण असायचं, आणि पाऊस कमी झाल्यामुळे आता वातावरण बघा पूर्ण सुकलंय सगळं. मी पण आलो आमच्याबरोबर, तो पण एन्जॉय करते. टॉमी तो पण आमच्याबरोबर एन्जॉय करतो. बघा कसं बघतो. तर आपण काय म्हणत होतो, हा दाट धुकं. हे धुकं तर नाही वाटत मित्रांनो. बघा ते चेक करा. वातावरण असं प्रदूषित होत चाललं. ते आपल्यासाठी खूप घातक आहे. चंपाषष्ठीला काही नसतं, सोमवतीला असतं. बघू शकतो. यावर्षी पाऊस पण कमी असल्यामुळं लवकरच सगळं सुकलंय. त्याच्यामुळं वातावरण थोडंसं आता चेंज होत झालं. आणि आता अंधार पण लवकरच पडतो. तुम्हाला मी दाखवले सगळं इथलं वातावरण. दोघांमधलं खंडोबा डोंगर आमचा श्रेयसला आणल्यामुळं श्रेयसला नाही, पण पिलूला आणलं तो खूप एन्जॉय करतोय बघा. जा त्याच्याबरोबर. बघा, हा आमची साथ सोडत नाही. चलो बाय.